नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे दोन्ही हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आता हे रॅन्डमली आम्ही ते सुरू केले, अकाउंट चेक करतोय पैसे बरोबर जात आहेत की नाही, आणि त्यामुळे त्याची सुरुवात झालेली आहे। तर आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर खात्यामध्ये आपला हा सन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झाले। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे 3,000 रुपये महिलांना जमा व्हायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदानाचा निकाल लागल्याच्या दुसऱ्या दिवसापासून याची सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय। म्हणजेच काल सोमवारी अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सर्वांना 3,000 रुपये मुख्यमंत्र्यांनी बँकेमध्ये सोडलेले आहेत। यासाठी सरकारच्या माध्यमातून 4,500 कोटी रुपयांचा निधी सर्व बँकांना वर्ग सुद्धा कालच करण्यात आलेला होता। महिला व बाल विकास खात्याने लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचा हप्ता सोडण्यासाठी जो GR काढण्यात आला होता त्यावरती आता सही सुद्धा झालेली आहे। लक्षात ठेवा, 15 दिवसांच्या पाठीमागे फक्त नोव्हेंबर महिन्याचे 1,500 रुपये सोडण्यासाठी सरकारच्या माध्यमातून GR काढण्यात आला होता, परंतु निवडणुकांचा निकाल लांबणीवर पडल्याने महिलांच्या खात्यावरती हे पैसे या ठिकाणी जमा झालेले नव्हते। त्यामुळे सरकारने लेट झाल्यामुळे नोव्हेंबरचा 1,500 रुपयांचा हप्ता आणि डिसेंबरचा 1,500 रुपयांचा हप्ता असं एकत्रित बँकेच्या खात्यावरती 3,000 रुपये या ठिकाणी कालपासून जमा व्हायला सुरुवात झाली आहे। सोमवार काल अनेक लाडक्या बहिणींना काल सकाळी 10 वाजल्यापासून मेसेज यायला सुरुवात झाली होती। लाडक्या बहिणींनो, विश्वास ठेवा, खरोखर पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून 22 डिसेंबर म्हणजेच कालपासून करायला सुरुवात केल्या। आज वार आहे मंगळवार। आज दुसऱ्या टप्प्यातील लाडक्या बहिणींना पैसे मिळायला या ठिकाणी सकाळी 10 वाजल्यापासून परत एकदा सुरुवात झाली आहे। काल पहिल्या टप्प्यातील पैशांचं वितरण झालं, आज दुसऱ्या टप्प्यातील पैशांचं वितरण सकाळी 10 वाजल्यापासून जमा व्हायला सुरुवात झाल्या। एका दिवशी सर्व जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होत नसतात असं स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय, कारण हे पैसे चेकद्वारे या ठिकाणी देण्यात येणार नाही आहेत, तर हे पैसे DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजे डायरेक्ट तुमच्या खात्यावरती मेसेज येणार आहे। आता दररोज फक्त 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होत असल्याने आता काल सोमवारी 22 डिसेंबर रोजी मतदानाचा निकाल लागल्यामुळे 12 जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात आल्याची माहिती स्वतः एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना बोलताना दिली आहे। लाडक्या बहिणींचा मंगळवार 23 डिसेंबर या ठिकाणी गोड झाल्याचं पाहायला मिळालंय, कारण सरकारने आता महिलांना पैसे जमा व्हायला त्या ठिकाणी सुरुवात केल्या। सरकारच्या माध्यमातून रविवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन स्वतः एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, आम्ही लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे 3,000 रुपये एकत्रित सोमवार, मंगळवार आणि बुधवार 3 दिवस वाटपाचे ठेवलेले आहेत। त्याचं कारण म्हणजे निवडणुकांचा निकाल लागायचा बाकी होता आणि तो निकाल आता लागलेला आहे आणि पैसे वितरणासाठी महिलांना या ठिकाणी मार्ग मोकळा झालाय आणि त्यांनी बोलल्याप्रमाणे शब्द पाळलेला आहे। सोमवारी अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पटापट 12 जिल्ह्यामध्ये पैसे वितरण झाल्याचा मेसेज आलेला आहे। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे। आता त्यांनी सांगितलंय की आम्ही कोणत्याही लाडक्या बहिणीवर अजिबात अन्याय करणार नाही। जो शब्द आम्ही दिला आहे तर तो 100% आम्ही पाळतो। लाडक्या बहिणीमुळेच आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झालेलो आहोत, त्यामुळे त्यांना आम्ही कधीच विसरणार नाही। ज्या काही तुम्हाला खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत की लाडकी बहीण योजना बंद होणार, या बहिणी अपात्र केल्या जाणार, यांना हप्ता येणार नाही, त्यांना पैसेच येणार नाही, तर लाडक्या बहिणो, या खोट्या अफवांवर अजिबात तुम्ही विश्वास ठेवू नका। जी खरी माहिती आहे त्यावर विश्वास ठेवा। आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही रोज तुम्हाला खरी माहिती या ठिकाणी देत असतो। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला सांगितलंय, जोपर्यंत शिंदे साहेब आहेत तोपर्यंत लाडकी बहीण योजनेचा हप्ता पुढील 5 वर्षापर्यंत येत राहणार असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। आणि आज त्या ठिकाणी मंगळवार 23 डिसेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यातील कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून सोडण्यात आले हेच तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे। लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले, कोणत्याही लाडक्या बहिणींना अजिबात वगळण्यात येणार नाही। ई KYC करा
अगर न करा तुम्हाला पैसे पुढील 5 वर्षापर्यंत मिळणारच आहेत, असा विश्वास या ठिकाणी आता एकनाथ शिंदे साहेबांनी दिला आहे. जे तुम्हाला खोट्या बातम्या सांगत आहेत, जसे की आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, जे काय तुम्हाला महिन्याभरापासून बोलत असतात, तसेच लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आले असं सुद्धा बोलत असतात. परंतु लाडक्या बहिणींनो, त्या ठिकाणी तुम्ही अशा खोट्या बातम्यावर विश्वास ठेवू नका. एकनाथ शिंदे साहेब जे सांगतात त्यावरती विश्वास ठेवा, असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय. कोणत्याही लाडक्या बहिणींना अजिबात वगळण्यात येणार नाही. सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैशांचं वितरण होणार आहे. आज वार आहे मंगळवार आणि 23 डिसेंबर आहे. आज 12 जिल्ह्यांची यादी बँकांना आता स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी देऊन टाकल्या आणि बँकांना सांगितले आज कसल्याही परिस्थितीमध्ये पैशांचं वितरण करून टाका. रात्री 2 वाजू द्या, पण पैशांचं वितरण करून टाका, असा आदेश या ठिकाणी दिला आहे. आता तुम्हाला वाटत असेल की मागच्या महिन्यापासून आम्ही वाट बघत आहोत, का आम्हाला पैशांचं वितरण झालं नाही? तर बघा, मतदानाचा निकाल लागायचा बाकी होता, त्यामुळे पैशांचं वितरण होण्यासाठी अडचण निर्माण होत होती. कारण निवडणूक आयोगाचा तशा प्रकारे नियम असतो की तुम्ही मतदान करायच्या आधी किंवा मतदानाच्या काळात कोणत्याही योजनांचे पैसे बँकेच्या खात्यावरती कोणत्याही महिलांना पुरुषांना देऊ शकत नाही. जर तुम्ही दिला तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते, असं या ठिकाणी सांगितल्यावर सरकारने पैसे वाटप या ठिकाणी बंद केलं होतं. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, लक्षात ठेवा, तुम्हाला चांगलंच माहिती आहे, रविवारी आता मतदानाचा परवा दिवशी निकाल होता आणि त्या ठिकाणी निकाल सुद्धा लागलाय. सगळीकडे गुलालच गुलाल उधळल्याचं तुम्ही सुद्धा पाहिलेलंच असणार आहे. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी काल महिलांना पैशांचं वितरण जबरदस्त पद्धतीने या ठिकाणी झाल्याचं आता तुम्हाला सुद्धा पाहायला मिळालंय. मग आज कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार आहे? आता कोणत्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी नियमामध्ये पास होऊन राहीत आणि कोणकोणत्या लाडक्या बहिणीला या ठिकाणी आज 100% पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून, डीबीटीच्या माध्यमातून केलं जाणार आहे. ज्या लाडक्या बहिणी काल 12 जिल्ह्यांची यादी सांगितली, त्यांना सर्वांना पैशांचं वितरण झालं आहे. आज 12 जिल्ह्यांची यादी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्या, त्यामध्ये सर्वांना आज पैशांचं वितरण केलं जाणार आहे. स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले, लाडक्या बहिणींनो, कोणी सुद्धा काळजी करण्याचं कारण नाही. ज्या बहिणींना सोमवारी पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती काल झालं नाही, त्यांना आज 100% मंगळवारी 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे, असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले. कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण होणार आहे याची यादी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी वाचून दाखवल्या. तीच यादी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगण्यात आली आहे. कालच पत्रकारांना बोलताना सोमवारी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे, तर त्यांनी 12 जिल्हे जे सांगितलेत ते जिल्हे आम्ही काल सांगितले होते. त्यांना काल तशा प्रकारे पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती झालेलं होतं. आता एकनाथ शिंदे साहेबांनी आज सकाळी या ठिकाणी पैशांचं वितरण कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आता केलं जाणार आहे याची यादी देखील तुम्हाला मंगळवार 23 डिसेंबरची सांगितल्या. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आजचा दिवस तुमचा खूप गोड होणार आहे. 3,000 रुपयांचा मेसेज तुमच्या बँकेच्या खात्यावरती आल्याचं पाहायला मिळणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बहिणींना प्रश्न पडला असेल की दिवसभरामध्ये आज मंगळवार आणि आज 23 डिसेंबरमध्ये आज तुम्हाला या ठिकाणी दिवसभरामध्ये नेमकं किती वाजेपर्यंत पैशांचं वितरण होणार आहे? लाडक्या बहिणींनो, काल जशा प्रकारे पैशांचं वितरण महिलांना या ठिकाणी झालंय, सेम टू सेम तशाच वेळेमध्ये तुम्हाला आज पैशांचं वितरण होणार आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकं तुमच्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण किती वाजता होणार आहे, तुमच्या तालुक्यामध्ये पैशांचं वितरण किती वाजता होणार आहे आणि त्यानंतर तुमच्या गावामध्ये पैशांचं वितरण नेमकं किती वाजता होणार आहे, त्या वेळेलाच तुम्ही पैशांची वाट बघायचं आहे. सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले आहे. लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो, काल जे पैशांचं वितरण सोमवारी झालं आहे तर ते 3 टप्प्यामध्ये झालं. आम्ही स्वतः बघितले पैशांचं वितरण महिलांना झालेलं आहे. महिलांनी अनेक बँकांमध्ये आता पैसे काढण्यासाठी गर्दी सुद्धा काल केल्याची पाहायला मिळालं. मग आज या ठिकाणी कशा पद्धतीने पैशांचं वितरण होणार आहे? काल जसं झालं तसंच होणार आहे. म्हणजे सकाळी 10 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत काल जशा प्रकारे सोमवारी पैशांचं वितरण झालं, आज पण सेम टू सेम तशाच प्रकारे आता पहिला टप्पा सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत वाटप होईल. त्यानंतर दुसरा टप्पा दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत वाटप होईल. त्यानंतर संध्याकाळच्या 7 ते रात्री 12 या वेळेमध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी सरकारने निवडलेल्या या 12 जिल्ह्यातील 253 तालुक्यामध्ये आता होणार आहे. बघा, सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय की या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सूचना देण्यात आल्या, रात्री 2 वाजेपर्यंत पैशांचं वितरण होईल,
परंतु आता मंगळवार आज रात्रपर्यंत तुम्हाला कोणत्याही लाडक्या बहिणींना शिल्लक ठेवलं जाणार नाही. तुम्हाला 24 तासांच्या आतमध्ये म्हणजे आज इथून 12 तासांच्या आतमध्ये पैशांचं वितरण होणार आहे. म्हणजे 24 तासांच्या आतमध्ये कोणत्याही लाडक्या बहिणींना या ठिकाणी शिल्लक ठेवलं जाणार नाही. सर्वांना पैशांचं वितरण होणार आहे. म्हणजे सकाळच्या टप्प्यामध्ये 4 जिल्ह्यांची निवड, दुपारच्या टप्प्यामध्ये 4 जिल्ह्यांची निवड आणि संध्याकाळच्या टप्प्यामध्ये 4 जिल्ह्यांची निवड, असं 3 टप्प्यामध्ये पैशांचं वितरण आज मंगळवारी तुमच्या बँकेच्या खात्यावरती केलं जाणार आहे. आता तुम्हाला वाटत असेल की एकत्र पैसे बँकेच्या खात्यावरती का येत नसतात, तर त्याचं कारण सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी आता पत्रकारांना बोलताना सांगितले. हे पैसे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे एकत्रित देत असल्यामुळे रक्कम थोडी जास्त आहे. पहिला कसं होत होतं, एकाच महिन्याचा हप्ता सोडत असल्यामुळे 2200 कोटी रुपये वितरण होत होते. परंतु आता नोव्हेंबर आणि डिसेंबर असं 2 महिन्यांचे हप्ते एकत्र वाटप असल्यामुळे रक्कम थोडी या ठिकाणी जास्त आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने तुम्हाला पैशांचं वितरण दिवसभरामध्ये केलं जाणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. मग आज मंगळवार आहे 23 डिसेंबर रोजी तुम्हाला सकाळ पैसे येणार का, दुपारच्या टप्प्यामध्ये पैसे येणार का, संध्याकाळच्या टप्प्यामध्ये पैसे येणार, तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या गावामध्ये नेमकं किती वाजता पैसे आता वितरण होणार आहे याचीच माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगणार आहे. आता बघा, सरकारच्या माध्यमातून एक अर्जंट सूचना तुम्हाला सांगण्यात आल्या. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट सरकारने केलाय. आता लाभार्थी महिलांची संख्या जर बघितली तर 1,40,00,000 या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या आहे. परंतु नोव्हेंबर डिसेंबरच्या हप्त्यासाठी सगळ्याच बहिणी पात्र ठरलेत का, तर तसं अजिबात नाही आहे. जवळपास या ठिकाणी नोव्हेंबरच्या आणि डिसेंबरच्या हप्त्यासाठी 60 लाख लाडक्या बहिणींना आता नापास केले आणि उरलेल्या फक्त 80 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता सोडण्यासाठी सरकारच्या माध्यमातून GR मंजूर करण्यात आलाय. स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले या 12 जिल्ह्यातील 253 तालुके फक्त आजसाठी निवडले आहेत. त्यामुळे या 12 जिल्ह्यातील कोणत्या 253 तालुक्यामध्ये तुमचा नंबर लागतोय हे सुद्धा बघणं आता खूप महत्त्वाचं आहे. ज्या लाडक्या बहिणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांना त्यांच्या गावामध्ये नेमका आज किती वाजता मंगळवार 23 डिसेंबर रोजी पैशांचं वितरण होणार आहे हे लगेच 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला समजणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो फक्त 2 मिनिटे मोबाईल हातात धरून बघत बसा आणि लक्षपूर्वक या ठिकाणी तुमचं गाव या सरकारने सांगितलेल्या यादीमध्ये आहे का, सर्वांनी लक्षपूर्वक बघायचं आहे. तुमचा तालुका देखील यामध्ये असणार आहे, तुमचं जिल्हा देखील यामध्ये असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी आता तुमचं गाव देखील या व्हिडिओच्या माध्यमातून सांगलं जाणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आजकाल ज्या खोट्या बातम्यांचा कहर या ठिकाणी जोरदार सुरू झालाय. अनेक जण तुम्हाला म्हणत आहेत आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले ज्यावेळी आम्ही GR काढतो, ज्यावेळी आम्ही पैसे मंजूर करतो त्याच वेळी बँकेच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होत असतात. त्यामुळे सोमवारीच 4,500 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केले होते. त्यापैकी 12 जिल्ह्यामध्ये सर्वांना काल सोमवारी पैशांचं वितरण झाले. पुढील दुसऱ्या टप्प्यातील 12 जिल्ह्यामध्ये आज मंगळवारी 23 डिसेंबर रोजी पैशांचं वितरण सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी असं 3 टप्प्यामध्ये या ठिकाणी होत असल्याचं पाहायला मिळाले. 100% खरी माहिती या ठिकाणी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या. त्यामुळे लाडक्या बहिणींनो विश्वास ठेवा, आज पैशांचं वितरण खरोखर या ठिकाणी सुरू झाले. परंतु हे पैसे आता जे आहेत तर ते सर्वच बहिणींना मिळणार का, कोणत्या 12 जिल्ह्यातील 253 तालुक्यामध्ये आज मंगळवार 23 डिसेंबर रोजी पैशांचं वितरण होणार आहे, यादी एकनाथ शिंदे साहेबांनी काय सांगितल्या नक्की बघा. लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेब पत्रकारांना बोलताना स्पष्टपणे म्हणाले की आम्ही सर्वच लाडक्या बहिणींना या ठिकाणी हप्त्यांचं वितरण अजिबात करणार नाही आहे. आता बघा, लाभार्थी महिलांची संख्या जर पाहिली तर 1,40,00,000 लाडक्या बहिणी आता या ठिकाणी लाभार्थी महिला आहेत. त्यापैकी जवळपास 60 लाख लाडक्या बहिणी या ठिकाणी आता नापास झालेत. म्हणजे या ठिकाणी त्यांना नापास केले असं सांगितले. त्याचं कारण म्हणजे अनेकांची उत्पन्न मर्यादित जास्त आहे, उत्पन्नाची मर्यादा जास्त आहे, अनेकांची 2पेक्षा जास्त हप्ते महिला घेतलेत, तसेच त्यांच्या घरामध्ये सरकारी सेवेमध्ये अनेकांच्या नोकरीला सुद्धा आहेत. अशा प्रकारे वेगवेगळी कारणे समोर येऊन आता या ठिकाणी 1,40,00,000 महिलांपैकी 60 लाख लाडक्या बहिणींना आता अपात्र या ठिकाणी सुद्धा करण्यात आलंय आणि उरलेल्या 80 लाख लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून मतदानाचा निकाल लागल्यानंतर सुरुवात केल्याची माहिती समोर येत आहे. आज कोणत्याही लाडक्या बहिणीला शिल्लक ठेवलं जाणार नाही. राहिलेल्या उरलेल्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपये नोव्हेंबर डिसेंबरचे कसल्याही परिस्थितीमध्ये आता जमा होणार आहेत. बँकांना स्पष्टपणे आदेश दिलेत की पैशांचं वितरण झाल्याशिवाय कोणी सुद्धा बँका अजिबात या ठिकाणी बंद करू नका. महिला खूप नाराज झाल्या आहेत. त्यामुळे कसल्याही परिस्थितीमध्ये
आज मंगळवारी 23 डिसेंबर रोजी महिलांना खुश करा. भलेही रात्री 2 वाजेपर्यंत पैसे वाटा, परंतु आज कोणत्याही लाडक्या बहिणींना शिल्लक ठेवू नका. कारण लाडक्या बहिणींना वाट बघून बघून आता कंटाळा आला आहे. त्या खूप थकल्या आहेत आणि त्यांचा भाव म्हणून मी स्वतः एकनाथ शिंदे साहेब सांगतोय की या 12 जिल्ह्यातील 253 तालुक्यामध्ये आज पैशांचं वितरण करून टाका. मग कोणते ते 12 जिल्ह्यातील आता 253 तालुके निवडण्यात आलेत याचीच माहिती स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना वाचून दाखवल्या. त्यामुळे मंगळवार 23 डिसेंबरसाठी या ठिकाणी तुम्हाला आता कोणत्या 253 तालुक्यामध्ये आता पैशांचं वितरण होणार आहे ते सुद्धा लगेच या ठिकाणी सांगण्यास तुम्हाला सुरुवात करत आहे. एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की आम्ही सर्वांनाच या ठिकाणी नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ता देत बसलो तर ते आम्हाला परवडणार सुद्धा नाहीये. त्यामुळे काही नियम व अटीनुसारच तुम्हाला महिलांना पैशांचं वितरण आज होणार आहे. सगळ्यांना देत बसलो म्हणजे श्रीमंत महिला पण लाभ घेणार, त्यामुळे सरकारला आता परवडणार देखील नाही. आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे साहेबांनी या 3 कडक नियमामध्ये ज्या लाडक्या बहिणी पास होतील त्यांनाच पैशांचं वितरण केलं जाणार आहे अशी माहिती त्यांनी सांगितल्या. मग 3 नियम कडक कोणते आहेत बघा. सरकारने सांगितलंय पहिल्या नियमापेक्षा दुसरा नियम कडक आहे, दुसऱ्या नियमापेक्षा तिसरा नियम कडक आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग त्यामुळे तुम्ही या 3 नियमामध्ये पास होतोय का त्यांनाच पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून आता केलं जाणार आहे. 12 जिल्ह्यातील 253 तालुक्यामध्ये आज पैशांचं वितरण सर्वांना केलं जाणार आहे. 253 तालुक्यामध्ये तुमचा तालुका असणं गरजेचं आहे. प्रत्येक तालुक्यांची लिस्ट एकनाथ शिंदे साहेबांनी वाचून दाखवल्या. सरकारने सांगितले नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आता एकत्रित यायचा असल्यामुळे 3 टप्प्यामध्ये तुम्हाला पैशांचं वितरण त्या ठिकाणी होणार आहे. काल सोमवारी सुद्धा पैशांचं वितरण झालंय. आज सुद्धा सेम टू सेम तशाच प्रकारे 3 टप्प्यामध्ये पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून या ठिकाणी आता सरकार तुम्हाला करणार आहे. बघा टायमिंग काय ठेवलंय. सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यातील 4 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार. त्यानंतर दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील 4 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार. त्यानंतर संध्याकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत तिसऱ्या टप्प्यातील 4 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार. रात्री 2 वाजल्या तरी हरकत नाही, परंतु आज पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून मंगळवारी 23 डिसेंबर रोजी होणार आहे असा विश्वास या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं पाहायला मिळतंय. मग आता लाडक्या बहिणींनो, सरकारने 3 कडक नियम या ठिकाणी नोव्हेंबर डिसेंबरच्या हप्ता वितरणासाठी कोणते लावलेत यामध्ये तुम्ही पास होणं गरजेचं आहे. हे नियम आपण झटपट पद्धतीने अगदी 1 मिनिटांच्या आतमध्ये पाहूया आणि त्यानंतर लगेचच कोणत्या 12 जिल्ह्यांच्या कोणत्या 253 तालुक्यामध्ये आज मंगळवार 23 डिसेंबर रोजी पैशांचं वितरण केलं जाणार आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी 253 तालुक्यांची नावे सांगितलीत. तुमच्या तालुका या लिस्टमध्ये आहे का सर्वांनी काळजीपूर्वक इथून पुढे लक्षपूर्वक बघायचं आहे. आता तुम्हाला सांगत आहे कोणत्या 3 नियमानुसार तुम्हाला पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती आता सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे. 3 नियमामध्ये तुम्ही पास होताय का हे सुद्धा बघणं या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे. पहिला नियम सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलाय अशा लाडक्या बहिणींसाठी लावण्यात आलाय ज्या 2 प्रकारच्या आहेत. त्या म्हणजे केवायसी केलेल्या लाडक्या बहिणी आणि न केवायसी केलेल्या लाडक्या बहिणींसाठी पहिला नियम लागू होतोय. आता लाडक्या बहिणींनो, तुम्ही केवायसी केलाय का आणि जर नसेल केले असेल तर तुमच्यासाठी आता हे नियम महत्त्वाचे आहेत. परंतु पहिल्या नियमामध्ये तुम्हाला सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले केवायसी करा अगर न करा तुम्हाला पैशांचं वितरण नोव्हेंबर डिसेंबरचे आज बँकेच्या खात्यावरती केलं जाणार आहे. परंतु या नियमामध्ये तुम्हाला महत्त्वाची सूचना सरकारच्या माध्यमातून आता देण्यात आल्या. बघा पहिल्या नियमामध्ये तुम्ही आता पास होऊ शकाल, परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या नियमानुसार तुम्हाला डायरेक्ट नापास करण्यात येईल. त्यामुळे दुसरा आणि तिसरा नियम कोणता आहे हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. कारण आज मंगळवार आहे, 23 डिसेंबर आहे. पैशांचं वितरण जोरदार या ठिकाणी सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. कोणत्या लाडक्या बहिणींना सकाळी पैसे येणार आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना दुपारी पैसे येणार आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणीला रात्रीच्या टप्प्यामध्ये पैसे येणार आहेत याची माहिती तुम्हाला सांगणारच आहे. परंतु पहिल्या नियमानुसार केवायसी केलेल्या आणि केवायसी न केलेल्या लाडक्या बहिणींसाठी सरकारच्या माध्यमातून काय सांगण्यात आले नक्की बघा. लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून केवायसीची प्रक्रिया या ठिकाणी तुम्हाला चांगलंच माहिती आहे. तुमच्या वडिलांची किंवा या ठिकाणी तुमच्या पतीची आणि तुमची असं दोघांची केवायसी करायला सांगितल्या. तुमच्या वडिलांची तर तुम्हाला करायला सांगितल्या किंवा पतीची तर करायला सांगितल्या, परंतु लाडक्या बहिणी अजिबात ऐकत नाहीत. तुम्ही केवायसी आधी जरी केली असेल तर ती सरकारच्या माध्यमातून आता चुकीची ठरवण्यात आल्या. त्याचं कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या अर्जावर तुम्ही जी सही केली होती तर ती सही या ठिकाणी चुकीच्या मार्गाने केली होती. अनेक लाडक्या बहिणी आता कमी शिकलेल्या असतात,
त्या अंगठ्याद्वारे म्हणजे थंबद्वारे आपलं या ठिकाणी निळ्या शाईने शिक्का उठवून आपला हाताचा अंगठा त्या ठिकाणी उठवत असतात. परंतु सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला सांगण्यात आले की तुम्ही जर या ठिकाणी अंगठा त्या ठिकाणी दिला असेल तर सरकारने तुम्हाला अर्जंट सांगितले की तो अंगठा तुम्हाला परत एकदा KYC करताना उठवून यायचा आहे. KYC जरी तुम्ही केले असेल तरी सुद्धा या ठिकाणी डबल KYC तुम्हाला करायला सांगितल्या आणि न केले असेल तर तुम्हाला सरकारने सांगितले आधार कार्ड पटकन अपडेट करून KYC करा. जर चुकीच्या मार्गाने KYC केले असेल तर तुम्हाला 1 जानेवारी 2026 पासून लाभ या ठिकाणी थांबवण्यात येईल असं सांगण्यात आलंय. आता तुम्हाला सांगत आहे दुसरा तिसरा नियम कोणता आहे जो सर्वात कडक आलाय, ज्यामध्ये 5.5 लाख लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आले. त्यानंतर लगेचच आपण या ठिकाणी आज मंगळवार 23 डिसेंबर रोजी कोणकोणत्या लाडक्या बहिणीला या ठिकाणी पैसे सोडलेत आणि त्याची यादी सुद्धा सांगणार आहे. 12 जिल्ह्यातील 253 तालुक्यामध्ये कोणाकोणाला आज मंगळवारी 23 डिसेंबर रोजी पैशांचं वितरण होणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. परंतु या ठिकाणी तिसरा नियम कोणता आहे, तुम्ही यामध्ये पास होताय का नक्की बघा. सरकारच्या माध्यमातून आता तिसरा नियम या ठिकाणी सांगण्यात आलाय ते म्हणजे आता ज्या लाडक्या बहिणीला ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये मिळालेत त्या सर्वच लाडक्या बहिणींना या ठिकाणी नोव्हेंबर डिसेंबरचे 1500 रुपये सोडण्यात आलेले नाहीत. स्वतः एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की या ठिकाणी अनेक लाडक्या बहिणी अशा पण आहेत ज्या ऑक्टोबर महिन्यासाठी पात्र ठरलेत परंतु नोव्हेंबर डिसेंबरसाठी त्या पात्र ठरू शकत नाहीत. त्याचं कारण म्हणजे या ठिकाणी मागचा ऑक्टोबरचा हप्ता जो होता या ठिकाणी तुम्हाला आहे असा सोडला होता त्यामुळे लवकर पैसे मिळालेत. परंतु 2 महिने सरकारकडे नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता सोडण्यासाठी वेळ होता. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून कसून चौकशी महिलांची केलेली आहे, अर्जांची पडताळणी केलेली आहे. त्यामुळे सरकारने या 4 नियमामध्ये न बसणाऱ्या लाडक्या बहिणीला अजिबात या ठिकाणी नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता सोडणार नाही असं सांगण्यात आले. कोणत्या 12 जिल्ह्यातील 253 तालुक्यामध्ये पैशांचं वितरण केलं जाणार आहे ते तर तुम्हाला सांगणारच आहे. परंतु त्याआधी आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारने सांगितले तुमचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती गेलं असेल तसेच तुमच्या 7/12वरती तुमच्या घरातील पतीच्या किंवा वडिलांच्या नावावरती आता 10 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तसेच या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्ती महानगरपालिकेत शिक्षक वगैरे असेल तसेच त्या ठिकाणी सरकारी नोकरीमध्ये महाराष्ट्र शासनाची आयडेंटिटी कार्ड वापरून या ठिकाणी ते सरकारी सेवेमध्ये रुजू असतील तर अशा लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे मिळणार नाही असं या ठिकाणी सांगण्यात आले. आता तुम्हाला सांगत आहे कोणकोणत्या 253 तालुक्यामध्ये या 12 जिल्ह्यातील निवड मंगळवार या ठिकाणी 23 डिसेंबर रोजी करण्यात आल्या. तुमचा तालुका यामध्ये आहे का? सर्वांनी आता इथून पुढे काळजीपूर्वक बघायचं आहे. प्रत्येक तालुक्यांची आता नावे तुमच्या या ठिकाणी असणार आहे का नक्की तुम्हाला या ठिकाणी पाहायचं आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो पहिला जिल्हा या ठिकाणी सांगण्यात आला आहे आता अकोला जिल्ह्यामध्ये सर्वांनाच पैसे येणार नाहीत, फक्त याच तालुक्यामध्ये पैसे येणार आहेत. यामध्ये अकोला, अकोट, तेल्लार, पातूर, बार्शी टाकळी, बाळापूर, मूर्तिजापूर या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील तर त्यांना या पैशांचं वितरण होणार आहे. लाडक्या बहिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. 253 तालुके तुम्हाला सांगणार आहे. तुमचा जिल्हा यामध्ये नक्कीच असणार आहे. त्यामुळे आज मंगळवार तुमचा गोड कोणाकोणाचा होणार आहे नक्की बघा. त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे अमरावतीमध्ये भातुकली, नांदगाव, खंडेश्वर, दर्यापूर, अंजनगाव, सुरजी, चिखलदरा, तिवसा, धामणगाव रेल्वे या भागातील महिलांना आज पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून केलं जाणार आहे. त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील आता कर्जत, कोपरगाव, जामखेड, नगर, नेवसा, पाथर्डी, पारनेर या भागातील महिलांना पैशांचं वितरण केलं जाणार आहे. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील कोणाला पैशांचं वितरण होणार आहे? धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लोहार, कळंब, भूम या भागातील महिलांना. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महिलांना या ठिकाणी कन्नड, सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री, खुलताबाद, वैजापूर, गंगापूर, पैठण. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील महिला तुम्ही असाल तर यामध्ये आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज या भागातील महिलांना पैशांचं वितरण केलं जाणार आहे. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील कोणला होणार आहे? आरमोरी, आता एट्टापल्ली, कुरखेडा, कोरची, गडचिरोली, चारमुर्शी या भागामध्ये पैशांचं वितरण केलं जाणार आहे. त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील कोणला पैशांचं वितरण होणार आहे तर चाळीसगाव, चोपडा, एरंडोल, अळमनेर, जळगाव, मुक्ताईनगर, जामनेर. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील महिला नवापूर, शहादा, आता तळोदा, अक्कलकुवा, अक्राणी या भागात. त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील महिलांनो इकडे लक्ष द्या, देगलूर, धर्माबाद, हदगाव, अर्धापूर, बोकर, बिलोली, हिमायतनगर. त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे परभणी, गंगाखेड, जिंतूर, सेलू, सोनपेठ, पाथरी, पालम. त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे पुणे, यामध्ये हवेली, खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, दौंड, इंदापूर. त्यानंतर बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, बीड, गेवराई, माजलगाव. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, चिखली, जळगाव, जामोद, देऊळगाव राजा, नांदुरा या भागातील महिलांना या ठिकाणी तुम्हाला पैशांचं वितरण लवकरच होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करून ठेवा. नक्कीच तुम्हाला पैशांचं वितरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.